यशाच्या आणि अपयशाच्या स्पर्धेत तुला जिंकायचंय आणि जिंकण्यासाठी तुला लढायचंय. तर अशा जिंकण्याच्या आणि हारण्याच्या स्पर्धेवर मी एक कविता लिहिली होती. तर नमस्कार, आज माझ्या कवितेचं नाव आहे तू लढत राहा. तर लिहिलं असं होतं की अपयश येतील कित्येकही, तुला मात्र लढत राहायचंय. की अपयश येतील कित्येकही, तुला मात्र लढत राहायचंय. डोंगरासारखं धिप्पाड नाही, तर नदीसारखं वळण घेत तुला संकटांशी भिडायचंय. नदीसारखं वळण घेत तुला संकटांशी भिडायचंय. असं म्हणतात की जो थांबला तो संपला. तर त्यावर असं लिहिलं होतं की तू थांबशील तर तू संपून जाशील आणि तू हारशील तर लोक हसतील. की तू थांबशील तर संपून जाशील आणि तू हारशील तर लोक हसतील. आपण ठरवलंय ना जिंकायचंय तुला. जर ठरवलंय ना जिंकायचंय तुला, तर त्या यशाच्या शिखरावर तू एकटाच असशील. त्या यशाच्या शिखरावर तू एकटाच असशील. आपण जेव्हा काहीतरी नवीन सुरू करतो ना, तेव्हा एक सेल्फ डाऊट असतो. मी करू शकेल का? तर त्यावर असं लिहिलं होतं की मी नाही करू शकत असं म्हणण्यापेक्षा करून पाहायला काय हरकत आहे. मी नाही करू शकत असं म्हणण्यापेक्षा करून पाहायला काय हरकत आहे. एकतर होईल नाहीतर होणार नाही. एकतर होईल नाहीतर होणार नाही. गोष्टी होत आहेत म्हणून होऊ दे. गोष्टी होत आहेत म्हणून होऊ दे. मी मात्र हातावर हात धरून बघत बसेल असं माझ्या तत्वात बसत नाही. मी मात्र हातावर हात धरून बघत बसेल असं माझ्या तत्वात बसत नाही. आपल्याला एक ह्युमन नेचर आहे. त्याने केलंय ना, मी पण करणार. तर त्यावर असं लिहिलं होतं की त्याने केलं म्हणून तूही करावं असं गरजेचं नाही. की त्याने केलं म्हणून तूही करावं असं गरजेचं नाही. त्याचा मार्ग वेगळा आहे, तुझा वेगळा आहे. की त्याचा मार्ग वेगळा आहे आणि तुझा वेगळा आहे आणि त्या मार्गावर कष्टाशिवाय पर्याय नाही आणि त्या मार्गावर कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि बरं का मित्रांनो, प्रत्येक वेळेस बुद्धीच गरजेची आहे असं नाही आणि प्रत्येक वेळेस शक्ती कामी आहे असंही गरजेचं नाही. तर त्यावर असं लिहिलं होतं की बुद्धीत युक्ती आणि मनगटात शक्ती असावी. की बुद्धीत युक्ती आणि मनगटात शक्ती असावी. झुकवण्यासोबत झुकण्याची ताकद तुझ्यात असावी. ही झुकवण्यासोबत झुकण्याची ताकद तुझ्यात असावी. जिंकण्याची नशा आणि लढण्याची वृत्ती तुझ्यात असावी. ती जिंकण्याची नशा आणि लढण्याची वृत्ती तुझ्यात असावी. वार करण्यासोबत तुला वार झेलताही यावे. की वार करण्यासोबत तुला वार झेलताही यावे आणि यशाच्या या स्पर्धेत अपयशाला सोबत घेऊन जाता यावे. यशाच्या या स्पर्धेत अपयशाला सोबत घेऊन जाता यावे. कारण जिंकण्याच्या या स्पर्धेत हारणं सुद्धा आहे याचं तुला भान असावे. जिंकण्याच्या या स्पर्धेत हारणं सुद्धा आहे याचं तुला भान असावे. पण बरं का, लोक थांबवतील आणि अडवतील तुला. की लोक थांबवतील आणि अडवतील तुला. तुला मात्र चालत राहायचे. पडशील तर पडून पुन्हा उभं राहायचे. की पडशील तर पडून पुन्हा उभं राहायचे. कारण अपयश येतील कित्येकही, तुला मात्र लढायचे. डोंगरासारखं धिप्पाड नाही, तर नदीसारखं वळण घेत तुला संकटांशी भिडायचे. नदीसारखं वळण घेत तुला संकटांशी भिडायचे. धन्यवाद. कविता कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तू लढत राहा या कवितेला तुमच्या आयुष्यात कुठेतरी रिलेट करा. आणि यश अपयश हे आपल्या आयुष्यात आहेत, पण जर जिंकायचंय तर लढण्याची ताकद तयारी सुद्धा आपल्यात असावी. शेवटी लढणं आपल्या हातात आहे आणि जिंकणं सुद्धा आपल्याच हातात आहे. बाकी तुम्हाला जर अजून कोणत्या टॉपिकवर कविता हवी असेल तर नक्की सांगा. मी माझा पुरेपूर प्रयत्न करेल ती कविता बनवण्यासाठी. तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तो टॉपिक टाईप करू शकता, त्याच्यावर तुम्हाला कविता हवी. आणि बाय बाय, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कवितेसोबत. बाय बाय.